मुसळधार पावसामुळे इरविन रुग्णालयात पाणी तुंबले. खासदार बळवंत वानखडे यांची पाहणी. अमरावती शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्हा सामान्य रुग्णालय इरविन परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी तुंबल्याने आरोग्य सेवा विस्कळीत झाली. रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला. या गंभीर परिस्थितीची दखल घेत खासदार बळवंत वानखडे यांनी आज 25 जून गुरुवार रोजी दुपारी 12:15 वाजता इरविन रुग्णालयाला भेट देऊन प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली. यावेळी रुग्णालय परिसरातील साचलेले पाणी, बाधित झालेली आरोग्य व्यवस्था तसेच रुग्णांना होत असलेल्या त्रासाची माहिती त्यांनी अधिकाऱ्यांकडून घेतली. पाहणी दरम्यान अनेक त्रुटी, अपुरी जलनिस्सारण व्यवस्था आणि संबंधित विभागांच्या निष्काळजीपणामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे निदर्शनास आले. यावर खासदार वानखडे यांनी अमरावती महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरत तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. रुग्णालय परिसरातील पाणी त्वरित काढून टाकणे, जलनिस्सारण व्यवस्था सक्षम करणे आणि रुग्णांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. तसेच भविष्यात अशा प्रकारची परिस्थिती उद्भवू नये यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या पाहणीमुळे प्रशासनाची झोप उडाली असून रुग्णालयातील परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी युद्ध पातळीवर काम सुरू करण्यात आले आहे. कालच्याच पहिल्याच पावसात जे काही हा इरविन सामान्य रुग्णालय आहे, जिल्हा रुग्णालय, त्या जिल्हा रुग्णालयातल्या अनेक महत्त्वाच्या भागात पाणी शिरलेलं होतं. मग एक्सरे मशीन असेल किंवा सिटी स्कॅन असेल आणि कॅज्युअलिटी असेल, ह्या सगळ्या महत्त्वाच्या भागात पाणी घुसलेलं होतं. त्यासाठी जे काही पूर्वतयारी करणे गरजेचं होतं महानगरपालिकेने, ती केल्या गेली नाही. प्रशासनसुद्धा त्यासाठी तेवढंच जबाबदार आहे. आज काही खास नुकसान झालं नाही, परंतु भविष्यात फार मोठी हानी इथं होऊ शकते. संबंधित अधिकाऱ्यांना मी तशा सूचना दिल्या. BIDC असेल, महानगरपालिका असेल किंवा इरविनचं प्रशासन असेल, यांना सूचना दिलेल्या आहे.